सत्य असेल तेच दिसेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत मंद्रुप गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोठं वर्चस्व निर्माण केलं आहे. मंद्रुप जिल्हा परिषदेसाठी प्रीती कोरे आणि पंचायत समितीसाठी अप्पाराव कोरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधकांच्या गोटात शांतता पसरली आहे. विकासाचा ठोस आराखडा आणि जनसंपर्काच्या जोरावर राष्ट्रवादीने ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी केली असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. स्थानिक उमेदवारांचा जनसंपर्क या निवडणुकीत महत्त्वाचा ठरतोय. दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत पिण्याचे पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारखे आधुनिक स्थानिक मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्ष मुद्द्यांवर भर देत आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंद्रुप मतदार विकासाच्या मुद्द्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेत आहेत. मतदारांनी अद्याप त्यांचा अंतिम निर्णय जाहीर केलेला नाहीये, परंतु त्यांच्या प्रतिक्रिया आणि स्थानिक चर्चांमधून निवडणुकीतील चुरस स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अप्पाराव कोरे यांनी मंद्रुप गटात गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच अप्पाराव कोरे यांचे सामाजिक व राजकीय कार्य बघता आमचा विजय निश्चित असल्याचं सांगितले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.